साळुंके नाही, तुम्ही डॉक्टर काळुंके आहात. तर मी असा पूर्वी नव्हतो. तेच मी म्हणतोय, असे नव्हतं. तसे कसे झालात तुम्ही डॉक्टर साळुंखे? ते काय झालं, मला सर्दी झाली होती, डॉक्टरकडे गेलो होतो. तो म्हणाला एका टोपात पाणी घे, विक्स टाक आणि त्याची वाफ घे. ती वाफ घेतल्याने असं झालं सर. वाफ घेऊन तुम्ही असे कसे झालात डॉक्टर साळुंखे? त्या गॅसवर टोप ठेवायला विसरलो, तोंडच ठेवलं. यू आर कार्बन डायऑक्साईड डॉक्टर साळुंखे. ते कार्बन डायऑक्साईड गेला असेल ना. ओ माय मायची कटकट ह्याच्या. देख रहे हो डॉक्टर साळुंके, कौन आया है हमारे यहाँ? उमेश कामत सर. नाही नाही, तो तर रोजचा आयटम आहे. ह्याला बघ, हा वाघ बघ. हा बघ, हा नवीन आहे. हा ये आपण याच्यावर फोटो काढूया. ये मस्त पैकी जरा काहीतरी त्याला खायला द्यायला देऊ. ये एक मिनिट. वाघा बरोबर फोटो काढायचे असतील. हा पाव द्या आम्हाला. पाव द्या. हे पाव घ्या. पाव द्या. हे घ्या. पाव घ्या. हा द्या. तो पण द्या ना. हा एक तर आम्ही मनोरंजन सेट ठेवलाय तो वाघ. हो मिमिक्री करते, लय चांगला आयटम बाज वाघ आहे तो. आओ डॉक्टर साळुंके, आओ. उमेश कामत, आप बैठकर क्या करोगे? आओ वाघ को पाव खिलाओ. वाघाला पाव? ये सादा सुधा वाघोबा नहीं हो सकता. जब ये पुलिस स्टेशन में है, ये आपकी मन्नत पूरी कर सकता है. हा तुम्ही सांगा याला, काही तुमच्या मनात असेल. वाघोबा याला पाव रे. या इथे. मला वाघ बघायचे असेल चंद्रपूर मध्ये जा, इतके चांगले चांगले वाघ आहेत तुम्हाला सांगतो. मस्त वाघ आहेत. आमच्या कोकणात पण वाघ नाही रे. वाघ नाही, सगळे गेले सगळे इकडे. ते कोकणात मला आठवलं की नवीन सिरियल सुरू झाली झी मराठीवरती. रात्रीच खेळ झाले. ते खरोखर भूत वगैरे असतात का रे? काय सगळ्या अंधश्रद्धाच्या. काही नसतं असं भूत वगैरे, काही नसतं. वाचन कमी, बाकी काय. अरे व्यवस्थित वाचलं तर होत. हे वाचत नाही, आजूबाजूला बघत नाही, त्यामुळे वाघ असं भूत वगैरे काही नसतं. हे मी सायंटिफिकली प्रूव्ह करू शकतो. भूत नसतं, कळलं? माय गॉड. अरे लाज लावा ना, बोललं म्हणजे लगेच घालवायला पाहिजे का? काळजी करू नका डॉक्टर साळुंके. डॉक्टर साळुंके, काळजी करण्यासारखं काही नसतं, लक्षात घ्या. भूत भीतीचे असं काही नसतं डॉक्टर साळुंके. You have done it. Yes. Wow, sir. Thank you, sir. Yes, Dr. Saळुंके. Yes. Dr. Saळुंके. Dr. Saळुंके. सर अहो काय केलं ते? Dr. Saळुंके. इंजेक्शन मारेगा मारू इंजेक्शन. घाबरते. मारू इंजेक्शन. हा बघा, इंजेक्शन मोठं मारे. व्हेरी गुड डॉक्टर साळुंके. व्हेरी गुड. हा इंजेक्शनला घाबरतोय खरा, पण इंजेक्शन तर माझ्याकडे आहे. डॉक्टर साळुंके, व्हेरी गुड. वा तुम्ही घाबरला नाही. तुम्ही धीटपणे सामना केलात या वाघाचा. व्हेरी गुड. माझ्या तेवढी. आपण घाबरायचं नाही. काय ना, वाघ कुणाला त्रास देत नाही. आपण शब्दावर पाय दिला का मग तो दंश करतो. वाघ दंश करतो? काय चालू आहे? हा कस काय इकडे सांगा आधी पहिले पटकान. हा तर काय केस आहे मिस्टर उमेश कामत यांच्यावरती? काय केस नाही, केसेस आहेत त्यांच्यावर अनेक. सगळे पुरुष त्यांच्यावरती भडकलेले आहे. ते घरात सगळे कामं करतात, भांडी घासतात, स्वयंपाक करतात, पोळ्या करतात, चहा करतात, असं त्यांच्यावरती आरोप आहे. ओ माय गॉड.
याचा अर्थ माहितीये तुम्हाला डॉक्टर साळुंके? हो माहितीये ना. काय? अरे माझ्या देवा, ओ माय गॉड. डॉक्टर साळुंके यांच्यावरती जे आरोप आहेत त्याचा अर्थ कळतोय का तुम्हाला? की ह्यांना माझ्यासारखी सवय लागेल आणि एक दिवस हे माझा रोल करतील. म्हणजे सर ह्यांना अशी सवय लागेल. हे असं हे काय करते सर? हे घरी भांडी घासून घासून झालंय माझं असं. हे बघा. हा, लक्षात आलं तुमच्या? कळलं सर, कळलं. येस येस येस. आमच्याकडनं केस सॉल्व आहे. सॉल्व आहे. ओके सर, तुमच्यावर दुसरा आरोप असा आहे की तो दस्तूर खुद्द तुमच्या घरून आलेला आहेर आहे. म्हणजे तुमच्या मिसेसनी तुमच्यावरती आरोप केलेला आहे. तर त्यांचे मिसेस पण इकडे आलेले आहेत. कुठे आहेत मिसेस? आहे तिकडेच. कुठं दिसत नाही. मला दिसते. कसं काय? मी तो शोध लावलाय गायब व्हायचा. मी प्रूव्ह करू शकतो त्या इथेच आहे. येस येस. प्रिया बापट यांना हॅपी जर्नी मध्ये सुद्धा गायब डॉक्टर साळुंके यांनी केलं होतं. त्यांनी हा शोध लावलाय. प्रियाजी इथे आलेल्या आहेत. कुठे आहेत पण? हॅलो प्रिया. हॅलो डॉक्टर साळुंखे. वा वा वा, खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून, मस्त वाटलं. आणि यांना बघितलंस का? हे कोण आहेत ते? ओ, उमेश पण आहे का इकडे? येस. तुम्ही त्याला आणलंय? खरं सांगू का, फार बरं. चहा कॉफी घेशील का काही? नाही, मला चहा कॉफी काही नको. मला अगं काहीतरी. फक्त पाणी द्या. अच्छा, ठीक. ओके, पाणी पाणी. येस, पाणी. डॉक्टर साळुंके, हा, हे घे घे. वा. ते पिते कुठे पाणी? ते पिताना दाखव पाणी. आता बघितलं नाही तू? नाही, मी नाही बघितलं. जय प्रिया. हो, आता होता तिच्या अंगावर. मॅडम, तुम्ही इथं आमच्या पोलीस स्टेशन मध्ये आला, खूप बरं वाटलं आम्हाला. साक्षात आम्ही कामत साहेबांना इकडे पकडून आणलेला आहे. तर मला असं तुम्हाला म्हणायचं होतं की तुम्ही कामत साहेबांवर काय आरोप करताय? उमेशवरती खूप आरोप आहेत खरं तर. अत्यंत अस्वच्छ मुलगा, टापटीपणाची जराही आवड नाही, आला की सगळं सामान तसंच फेकून देतो, वाचनाची जराही आवड नाही, जरा म्हणून बायकोला मदत करणार नाही. हे सगळे आरोप माझे लग्न आधीही होते आणि आताही आहेत. मी शॉपिंग करायला गेले तर, आता तुम्हाला माहिती आहे की मी 5 मिनिटात शॉपिंग करते, तरी सुद्धा उमेश असा जाऊन बाजूला सोफ्यावरती बसलेला असतो. सो मला माहित नाही आता हे कधी बदलणार. बोला सर. नाही, वाचन करण्याची आवड मला आधी नव्हती, हे ठीक आहे, पण आता मी तिचा चेहरा चांगला वाचू शकतो. वा वा. तो लग्नानंतर मी असं म्हणू शकतो, किंवा आम्ही प्रेमात पडलोय तेव्हापासून मी असं नक्की म्हणू शकतो की मी माझं वाचन सुधारलंय. वा वा. कारण तिच्या काय मनात असतं ते मी सगळं ओळखतो, पण आता काही स्वभाव असतात, बाकी काय आणि त्यांच्यामध्ये होतं. खूप असेल काय काय, त्यामुळे तुमचं वाचन पण खूप होतं. हो, त्यामुळे माझं खूप वाचन. गाढ वाचन झालेलं आहे. आणि काय होते आरोप? अस्वच्छ. अस्वच्छ. मला तर नाही आवडत एवढं छान पांढरी पॅन्ट घातलेल्या माणसाला कसं अस्वच्छ म्हणायचं. त्यामुळे तो आरोप गेला. आणि नाही पण याच्यावर तुम्ही बोला. तुम्ही बोलायला पाहिजे याच्यावरती. हा, नाही म्हणजे ते असं काही पसारा वगैरे तुम्ही करत असाल का घरी असा? नाही, तुम्ही एकदा घरी येऊन बघा. आमच्या घरी कधीच तुम्हाला पसारा दिसणार नाही, कारण ती सगळं आवरते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.